महाडचे आमदार गोगावले यांनी मराठा आरक्षणाचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंवर काही वक्तव्य केले होते. त्याला दक्षिण रायगड युवा सेनेचे जिल्हाधिकारी चेतन उर्फ बंटी फोटफोडे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे आणि सर्व आमदारांना असा इशाराही दिला आहे की असले चाळे शिवसैनिक खपून घेणार नाही. जरी आमच्यावर गोळ्या घातल्या तरी चालेल, आम्ही साहेबांबद्दलचे असे बोलणे खपून घेणार नाही. मी चेतन गजानन पोटफोडे, युवा सेना दक्षिण रायगड जिल्हाधिकारी. सत्ता पिसासू आणि सत्ताधिकाऱ्यांनी ज्यांना मंत्रिपदापासून लांब ठेवलंय, वारंवार काहीतरी बरळणारे आणि सतत उद्धवजींवर टीका करण्याची संधी शोधणारे आमचे महोदय आज जे काय त्यांनी बोलले, जे काय आपले तारे तोडले की कांठाळ्या बसल्या पाहिजेत उद्धवजींच्या. अहो सोडा हो कांठाळ्यांच्या गोष्टी. होणाऱ्या विधानसभेला समजल की कांठाळ्या बसणं म्हणजे नक्की काय असतं. आज सांगतो की शिवसेना पक्षप्रमुखांवर बोलण्याचा तुम्हाला खरंच नैतिक अधिकार नाही. ज्यांनी तुम्हाला 3 वेळा विधानसभेला एबी फॉर्म दिला, 3 वेळा त्या मातोश्री तुम्हाला निवडून दिलं आणि 3 वेळा त्यांच्या सांगण्याने शिवसैनिकांनी तुम्हाला आमदार म्हणून बनवलं, त्या उद्धवजींवर तुम्ही वारंवार टीका करता. हे शिवसैनिक खपून घेणार नाही. ज्या ज्या वेळेला तुम्ही टीका करता शिवसैनिक पेटतो. आणि आज खऱ्या अर्थाने सांगतो की एक शेवटची संधी आहे तुमच्यासाठी की यापुढे शिवसेना पक्षप्रमुखांवर टीका करायची नाही. त्या आमचे पक्षप्रमुख आहेत आणि नुसते पक्षप्रमुख नाहीत तर शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. अख्खा महाराष्ट्र त्यांना मानतोय, अख्खा महाराष्ट्र त्यांच्याकडे आशेने बघतोय. आणि अशा ह्याच्यामध्ये जर आपण टिंगल टावाळी करणार असाल तर शिवसेना तुम्हाला जशाच तसं उत्तर देईल. ह्याच्या पुढं एक शिवसैनिक, प्रामाणिक शिवसैनिक म्हणून सांगतो की जरी तुम्ही आमच्यावर गोळ्या घातल्यात, जरी पोलीस प्रशासनाच्या आडून आमच्यावर केसेस केल्यात किंवा भाडोत्री गुंड पाठवून जर आमच्यावर हल्ले केलेत तरी शिवसैनिक मागे हटणार नाही आणि उद्धवजींबद्दल ऐकून घेणार नाही. महाफास्ट न्यूज महाड रायगड.